खंडू रोकडा शिंदे हे एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांचा मुलगा आहे। त्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या बळावर निर्माण केला दूध व्यवसाय चालू केला आणि त्यांनी अनेक उद्योगधंदे केले, पण त्यात त्यांना यश प्राप्त झाले नाही। ते नंतर नोकरी करू लागले, पण त्यांना ती पण साथ भेटली नाही। मग शिंदे यांनी दूध व्यवसाय सुरू करून त्यांनी आपल्या जीवनाला कलाटणी दिली। यात त्यांना त्यांची पत्नी दीपाली खंडू शिंदे यांनी साथ दिली, त्यांना मोठा आधार दिला आणि दोघांनी मिळून जास्त प्रमाणात मेहनत करून मुक्त गाय गोटा केला। आता खंडू शिंदे यांच्या 20 ते 25 गाय असून ते महिन्याला 1 लाखापर्यंत कमी खर्चात उत्पन्न घेतात। शिंदे कुटुंब हे परिस्थितीने गरीब असून त्यांनी जिद्दीच्या जोरावर दोघांनी हा व्यवसाय सुरू केला। शेतकऱ्यांच्या शेतीला सर्वाधिक उपयुक्त ठरणारा पूरक उद्योग किंवा जोडधंदा म्हणजेच दुग्ध व्यवसाय। गायी किंवा म्हशी पाळून हा व्यवसाय केला जातो। 1970 सालापासून महाराष्ट्रात या व्यवसायाला मोठी गती मिळाली। तत्पूर्वी दुग्ध व्यवसाय एवढा संघटितपणे आणि व्यापक प्रमाणावर होत नव्हता। शहरवासियांचे राहणीमान वाढत गेले आणि दूध ही त्यांची गरज बनली। दररोज नियमितपणे दूध विकत घेण्याइतकी त्यांची ऐपत वाढली। त्यामुळे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करून 4 पैसे मिळविता येतील ही कल्पना रुजायला लागली। असे असले तरी 1970 पर्यंत महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात दुग्ध उत्पादन होत नव्हते, कारण महाराष्ट्रात पाळल्या जाणाऱ्या देशी गायी आणि म्हशी कमी दूध देणाऱ्या होत्या, तरीही त्या पाळल्या जात होत्या। शेतकरी विकण्यासाठीचे दुधाचे जनावर म्हणून गायीकडे पाहत नव्हते। प्रामुख्याने शेती कामाला लागणारे बैल आणि घरच्या पुरते दूध एवढीच गरज गायीने भागवावी अशी अपेक्षा धरून गायी पाळल्या जात होत्या। दुग्ध उत्पादन वाढविण्याचे ठरले तेव्हा दुधाळ जातीचा वापर करावा लागला। लोक आरोग्याबाबत जागरूक होत आहेत। उत्तम आरोग्यासाठी आहारात प्रथिनांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक असून दूध हा त्यांचा सर्वोत्तम आणि नैसर्गिक स्रोत आहे। भारतात दुग्ध व्यवसाय खूप चालतो। गाई म्हशीच्या दुधाला आणि त्यापासून बनवलेल्या आरोग्यदायी पदार्थांना शहरामध्ये मोठी मागणी आहे। गावातील वातावरण सर्वसाधारणपणे मोकळे आणि स्वच्छ आहे, जिथे प्राणी आणि दुग्ध व्यवसाय करणे सोपे आहे। खंडू शिंदे यांचा आदर्श घेऊन युवकांनी दुग्ध व्यवसायात भरारी घेतली पाहिजे। माझे नाव खंडू रोकडा शिंदे, शिंदेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे। दुधाचा व्यवसाय 2019-20 पासून चालू केला। की मला आमच्या डेअरीचे मालक दिलीप सोदक यांनी विनवणी केली, बा तू गायधंदा चालू कर। की माझ्याकडे सुरुवातीला पैसे नव्हते, त्यांनी मला एक गाय घ्यायला पैसे दिले। ते म्हणले की एक गाय घे, मी पैसे देतो। त्या गायीचे पैसे त्यांनी एका याच्यामध्ये फेडले। असे एकाचे 2, 2चे 4 अशा करीत मी गायधंदा उभा केलेला आहे। किती गाय आता साधारण 11 गाय आहे। 6 गाय आता दुधावी, काही गाभणे, काही येलेले, अशा 11 गाय आहे। दूध किती? दूध आता 110-100 पर्यंत दूध चालू आहे। किती नफा तुम्हाला काय होतं? आता महिन्याला 1 लाख रुपये महिना पडतो। 1 लाख? हा। आणि गायांच्या पैशावर, गायांच्या ह्याच्यावर आपला गोठा उभा राहिला आहे। घरातून 1 रुपया नाही घेता गोठा घेतला, गोठा केलाय, दूध मशीन झाले, सगळं गायांच्या पैशावर साध्या पद्धतीमध्ये गोठा उभा राहिला। आता तुम्ही किती गाय आहे टोटल सगळे? टोटल 11 गाई आहे। 11 गायांचं किती तुम्हाला आता दुधाचा नफा किती होतंय काय? नफा 1 लाख रुपये पगार होतो। 75% आपला शिल्लक राहतं, 25% प्रतिभा जातं। त्याच्यामध्ये प्लस हे राहतं, शेणखत राहतं। तुम्ही आता हे कधीपासून चालू केले काय? लॉकडाऊन पासून 2019-20 पासून चालू केले। सुरुवातीला मला लोक काय म्हणायचे, बा दुधाला हा बाजार नाही, 16 रुपये बाजार आहे आणि पाण्याची बाटली 20 रुपये लिटर होती। दुधामध्ये पाणी टाकायचं परवडत नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये लोक म्हणायचे गाय घेऊ नको। तरी आता तरी किती लिटर दूध जातं तुमचं काय? आता 100-110 लिटर दूध चालू आहे। 110 लिटर? आता काय रेट आहे दुधाला? आता 39 लिटर रेट आहे। किती गाय आहे सगळ्या टोटल? सगळ्या 11 गाय आहे। बरं, आता हे खाण्याचं कसं करता तुम्ही? खाण्याचा सकाळचं 2 तास, पहाटे 5 वाजता उठतो, 8-9 वाजेपर्यंत सगळं व्यवस्थित होतं। आता यांना खाणं कसं, खाणं कोणतं यांना खायला काय खाद्य? खाणं आता मुरगाशी, मकाई, घाशी, मेथी घाशी। याच्याबरोबर तुम्हाला अजून काय जोडधंदा? जोडधंदा काय ऊस आहे। ऊस? बाकी अजून काय? आम्ही एवढं हँडल करतो सगळं? बरं, किती उत्पन्न आहे तुम्हाला तरी याचं महिन्याला 1 लाख रुपये? महिन्याला 1 लाख रुपये उत्पन्न? लाख रुपये उत्पन्न आहे। वार्षिक 12 लाख रुपये उत्पन्न आहे तुम्हाला। तुम्ही आता हे सगळं कसं मशनीद्वारे काढणी करता सगळं? सुरुवातीला हातावर काढले, मग 100च्या पुढे दूध गेल्यावर मग मशीनचा वापर केला। मग आता तुम्हाला ह्या धंद्यातून काय वाटतं तरी अंदाज एकच आहे, बा कुठला व्यवसाय केला तर ते जिद्दीने केला पाहिजे, नाही तर उगाच दूध काढ म्हणून काढ असं नाही केलं पाहिजे। शिरूर हवेलीसाठी प्रतिनिधी सुनील जिते।